नमस्कार सर. येस, माझं नाव नमस्कार. धन्वंतरी प्रमोद माकोडे. हं, बोला मी बोला. स्वतः इंजिनियर आहेत आणि हं, माझे मिस्टर डॉक्टर आहे सर. माझी मुलगी बरं. परिणीता माकोडे, ती सध्या इयत्ता 8वी मध्ये शिकते सर. हं, ऍक्च्युली आम्ही तुमची पाढ्यांची कार्यशाळा हे अटेंड केली होती आणि आमचे एक फॅमिली फ्रेंड आहे संदेश कृष्णा काळोखे, यांनी तुमची लिंक पर्सनलला पाठवली होती आम्हाला. आवाज येतोय सर माझा? हो हो, येतो येतो, बोला. तुम्ही बॅकग्राऊंडला काहीतरी आवाज येतो तुमचा. तर तुमच्या बॅकग्राऊंडला कोणीतरी बोलतंय तिकडे, ते आवाज येतोय. सर मी घाटकोपर मुंबईला राहते ना, तर आमच्या इथे खाली पण सध्या ते गणपतीचं वगैरे ते लवकर हं, येतात ना, तर तो आवाज बरं. आहे कदाचित. ओके 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 अ, ओके. बरं, बोला. तर सर आता कार्यशाळेबद्दल आणि तुमच्याबद्दल आजकालच्या काळात तुम्ही एवढं जे तळमळीने शिकवताय, तर आज आणि एवढ्या कमी फीज मध्ये शिकवताय, तर मी स्वतःला आणि आपल्या कार्यशाळा जितक्या लोकांनी अटेंड केली त्यांना सगळ्यांना खूप भाग्यवान समजते सर. आणि आमची जी पिढी आहे सर, म्हणजे पर्सनली माझी जी पिढी आहे ती आम्ही नाही घाबरायचो आणि आमच्या मुलांनाही घाबरतो की त्यांना असं रागवावं की नाही, त्यांना हे बोलावं की नाही. आमच्या वेळेला शाळेत सुद्धा शिक्षक आम्हाला मारलं तरी पालक काही बोलायचं नाही. म्हणजे माझे वडील तर असं म्हणायचे, तिने नाही काय केलं तर टीचर तुम्ही तिला मारा, असं ते स्वतःहून सांगायचे. पण आता आम्ही नाही सांगू शकत सर असं. तर हा जो एक बदल आहे, तर तुमच्याकडून सर मला स्वतःला पर्सनली तो सुवर्ण मध्य कसा साधायचा, मुलांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची, मुलांना नाउमेद कसं नाही करायचं. अक्षरशः तुम्ही ते स्क्वेअर मध्ये शिकवलं होतं ना सर, की आता माझी लहान मुलगी 3च वर्षाची आहे सर आणि तिला नर्सरीत शाळेत टाकलंय आम्ही. तर ती पण अशीच करते. त्यांना ते सांगतात की तुम्ही इतकं इतकं क्लिअर करा. तर मी 2-3दा म्हटलं हे असं नाही करायचं, असं नाही करायचं. पण ज्या वेळेला तुम्ही सांगितलं की नाही हे असं करताय ना, त्याला पण तुम्ही व्हेरी गुड म्हणायचं आणि त्यानंतर असं समजून सांगायचं की हे जर असं नाही केलं तर त्यालाही व्हेरी गुड करून स्टार द्यायचे. तर तो प्रयोग मी स्वतः केला सर, तर मला त्याच्यात खूप इफेक्ट जाणवला. त्यानंतर सर आपला सिल्वर पंच म्हणजे अद्भुत आहे. कारण मुलगी माझी 3रीला होती तेव्हापासून मी तिच्या मागे लागली की पाढेपाठ कर, पाढेपाठ कर. तर ते 2-3 वेळेला आम्ही अगदी पाढे चिटकवून वगैरे ठेवले भिंतींवर. तर आता ती 8वी पर्यंत आहे सर. पण 15-16च्या पुढे काही जात नाही आम्ही. आणि आपला सिल्वर पंच म्हणजे माझ्यासाठी अद्भुत झालाय, की तो पाढा कंप्लीट झाल्यावर आम्ही एकमेकींकडे बघतो, कारण तीही करते एका बुकमध्ये आणि मी पण करते. त्यानंतर गोल्डन पंच म्हणजे सांगायचंच नको. 30 सेकंदात आपण गुणाकार काय, भागाकार काय, सगळं अद्भुत आहे. अगदी शब्द पण कमी पडतात सर त्या गोष्टींसाठी. कारण आजकालच्या काळात इतकं तळमळीने आणि इतकं प्रामाणिकपणे सर तुम्ही देताय. आणि मेन म्हणजे तुम्ही लाईफ टाईम आम्हाला ऍक्सेस पण दिलाय, की कधीही तुम्हाला जर कोणत्याही गोष्टीचा डाऊट वाटला असेल, नका सर प्लीज तुम्ही असं नका करू. तर ते तुम्ही लाईफ टाईम ऍक्सेस दिलाय, ते खूप दिलासा झालाय सर एक, की हो कोणीतरी आहे, हो आपल्या मागे कोणीतरी आहे, कुठे आपण अडखळलो तर अगदी प्रामाणिकपणे ते एखाद्या पुस्तकासारखं झालंय सर तुमचं. आपण म्हणतो ना पुस्तक म्हणजे अगदी प्रामाणिक मित्र असतो, त्याप्रमाणे आम्हाला एकदम प्रामाणिक गुरु भेटल्यासारखे आहात तुम्ही. त्यानंतर डायमंड पंच आहे आपला, की कसं आपण राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन बद्दल ऍक्टिव्ह कसं करू शकतो. त्यानंतर आपण 90 आणि 10चा पॅटर्न होता आपला, सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड. तर त्यानंतर जेव्हा माझ्या मुलीने ऐकलं, आणि सर अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, की मीच बसते आपल्या क्लासला आधी, ती तिच्या ट्युशनला असते. आणि 2 तारखेपासून तिची फर्स्ट युनिट टेस्ट चालू होती. हो हो सर बोलताय, थांबा सर. तर फर्स्ट युनिट टेस्ट चालू होती, तर ट्युशनला पण मला नाही म्हणता नाही आलं. पण सर ती ट्युशन सुटल्यानंतर अगदी अशी पळत येऊन अगदी धापा टाकत येते आणि मला म्हणते उठ उठ उठ, तू आता उठ, मला बसू दे. म्हणजे ज्या स्थितीत ती घामाघूम होऊन येते त्या स्थितीत येऊन इथे बसते आणि मग ती पुढचं कंटिन्यू करते. तोपर्यंत सर मी आहे ना, तुम्ही सांगितलेला एकूण एक शब्द असा, म्हणजे अगदी आपलं काही चुकून आहे हे सगळं लिहून ठेवते तोपर्यंत. आय थिंक मी नंतर तुम्हाला शेअर करते ते. तर त्या पद्धतीने आपला जो डायमंड पंच झाला, त्यानंतर तिला जे कळलं की 90% आणि 10%,
हो आपण असं केलं पाहिजे, छोट्या छोट्या चुका आपण अशा करू शकतो. आणि प्लॅटिनम पंच म्हणजे अगदीच काही बोलू नाही शकत सर. आम्हाला पण त्यातून खूप, पालकांना पण खूप शिकायला मिळालं आणि मुलांना तर म्हणजे अगदी भविष्याची एक दिशा. आणि आपण अजून एक मला सांगावं असं वाटतं सर, तुम्ही ते टार्गेट आपलं क्लिअर असेल, ठीक आहे, मुलं करताय अभ्यास, आम्ही पण करतोय अभ्यास, पण जर समजा आता फर्स्ट टर्म एक्झाम येते, तर त्यात जर तिने ठरवलं, मी ठरवलं की तुला 100 आउट ऑफ 100च आले पाहिजे, तर तेही आपण करू शकतो. म्हणजे तिथे आपण म्हणतो ना की नाही, तुम्ही मुलांची बघा आधी पात्रता काय आहे काय नाही, पण तुम्ही जे उदाहरणं देऊन सांगितलंय ना सर, त्यानंतर ते पात्रता वगैरे काय नाही, कुणी काहीही करू शकतं, फक्त ठरवलेलं पाहिजे त्यांनी. आणि तो माइंडसेट आपला क्लिअर पाहिजे, हे तुमच्या सांगण्याने आम्हाला कळलं. म्हणजे मलाही कळलं, मला पण असं वाटत होतं की मी तिला बर्डन आणते की काय, मी जास्त अपेक्षा करते की काय. पण तुम्ही ज्या पद्धतीने समजावून सांगितलं ते मलाही कळलं आणि तिलाही फार छान पद्धतीने कळलं सर. अशा पद्धतीने मी खूप आभारी आहे सर तुमची. मी, माझी सख्खी बहीण आहे भाग्यश्री कुणाल तेलगोटे, तर तिला मोबाईलची कार्यशाळा पण अगदी बसून करायला सांगितली. तर त्यावेळेला माझी बहिणीची मुलगी क्षितिजा, तिने तुमच्या समोर ती शपथ घेतली की मी आजपासून मोबाईलला हात लावणार नाही, टॅबला हात लावणार नाही, लॅपटॉपला हात लावणार नाही. आणि तिने फक्त ती एकच कार्यशाळा केल्यानंतर सर ती अगदी सिरियसली येऊन अभ्यास, 2-3 तास, तिसरीलाच आहे सर ती, पण ती अभ्यास करते. आणि रोज मला, मी मावशी आहे तिची, पण मला मोठी माय म्हणते. मोठी माय, मला करायचंय हा, ते 15 सप्टेंबर पासूनची ती कार्यशाळा आहे, बुद्धिबळ, मला करायचंय, मला करायचंय, असं तिचं मला नेहमी फोन केल्यावर रोज सांगणं असतं. आणि काल माझे एक दिल्लीचे गेस्ट पण बसले होते सर, ज्योती चंदन मॅडम म्हणून, तर तिनेही मला सांगितलंय जरी मी विसरले, आम्ही वेलनेस कोच म्हणून काम करतो सर, तर त्या अनुषंगाने आमची ओळख झालीये. तर तिने मला सांगितलंय की जेव्हा पण ते असेल तर तू प्लीज मला रिकॉल कर. तर मी त्या दोघींनाही सांगितलंय तुम्ही कधी सरांशी बोलू शकता, माझ्याकडे सरांचा नंबर आहे आणि तुम्ही नक्की, अगदी नक्की कराच. असं ओके. तर धन्यवाद सर.